ठाणे शहरात पावसाळ्यापूर्वीच प्रशासनाने तयारीला वेग दिला असून यंदा नाले सफाईच्या कामांचा मुहूर्त लवकरच साधण्यात आला आहे. शहरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर यंदा महापालिकेने वेळेत काम पूर्ण करण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे या नाले सफाई मोहिमेची सुरुवात विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या प्रभागातून करण्यात आली. यावेळी एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी एकत्र येत नारळ फोडून या मोहिमेचा शुभारंभ केला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या हितासाठी एकत्र येण्याचा संदेश यामधून देण्यात आला. मुंब्रा परिसरात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याच्या तक्रारी येत असतात. नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी या भागात डीप क्लीन ड्राईव्हसोबत नाले सफाईची व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी यापूर्वीही या प्रश्नावर अनेकदा आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळेच यावेळी त्यांच्या प्रभागातून मोहिमेची सुरुवात करण्यात आल्याचं सांगितले जात आहे. महापालिकेच्या या उपक्रमामुळे नाले वेळेत साफ होऊन पावसाळ्यातील पूरस्थिती टाळण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनाही यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या वॉर्डमध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जेव्हा मुख्यमंत्री 2023ला असताना खरं तर डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना चालू केली आणि आज 2026मध्ये जेव्हा महापौर म्हणून मी ग्रहण केलं त्याच्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये ही डीप क्लीन ड्राईव्ह अशीच सातत्याने चालू राहावी ही आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांची इच्छा आहे आणि ती सलग चालू ठेवण्याचा पण मी खरं तर क्रम चालू ठेवला आहे. जसं की प्रभाग क्रमांक 1, 2, 3 असे चालूच आहेत. 33 पण झालेला आहे. आज 32 मध्ये आहोत. 15 आणि 32 आज 2 वॉर्ड आपण डीप क्लीन ड्राईव्हसाठी घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे आज नाले सफाईचा खूप मोठा प्रश्न लोकांपर्यंत असतो आणि तो एकदम पावसाच्या थेट जवळ असेल तेव्हा होतो, पण ह्या वेळेला आपण तो सगळ्यात लवकर मार्गी लावलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 32 मधून याची नारळ आज फुटलेला आहे आणि हा सातत्याने असाच चालू राहील. विरोधी पक्ष नेते वारंवार विरोध करताना पाहायला मिळतात. नालेसफाई होत नाही, पाणी मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये जात असतं, घरांमध्ये जात असतं. मात्र आज त्यांना कुठेतरी दिलासा दिलाय, कारण त्यांच्याच वॉर्डातून आपण पहिली सुरुवात केलेली आहे. नाही, आता जी अवस्था आम्ही लोकांनी बघितली नाल्याची, खूप अत्यंत वाईट परिस्थिती आहे खरं तर. आणि शानूदादांना मी विनंती करेल की जोपर्यंत ह्या नाल्याची पूर्णवत सफाई होत नाही तर त्याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि त्याच्या अजून जर तुम्हाला काही मुबलक गोष्टी उपलब्ध व्हाव्याच्या अशा आपल्याला प्रशासनाकडून करता येतील तर त्या पण आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. मॅडम, मे महिना सुरू होण्यापूर्वीच नालेसफाई सुरू झाली आहे. डेडलाईन काय दिली आहे प्रशासनाला? आपण कधीपर्यंत फायनल नालेसफाई झाली पाहिजे? प्रशासन मला वाटतं चांगलं उत्तम काम करतंय आतापर्यंत 4 वर्षाच्या याच्यामध्ये. आणि आता जर बॉडी बसली आहे पूर्ण आपली नगरसेवकांची, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, तर मला असं वाटतं की याच्या पुढचं जे कामकाज आहे ते प्रशासन आणि लोकप्रतिनिधी खूप उत्तम प्रकारे चालू करतील आणि लोकांना, जनतेला याचं खूप चांगला रिलीफ भेटेल.